नवरात्र या विषयीची माहिती आपण पाहत आहोत। मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जी 15,000 मंडळी आहेत ज्यांनी हा चॅनल सबस्क्राइब केलेला आहे त्यांना मनापासून धन्यवाद, शुभेच्छा। कुलदेवीचा, जगदंबेचा आशीर्वाद सर्वांना लाभू दे अशी मनोमन देवीची प्रार्थना। नवरात्राविषयी माहिती पाहत असताना काही वेळेला असे लोक शंका विचारतात की आम्हाला नवरात्रामध्ये जर का सूतक आलं, सोयर आलं तर आम्ही हे व्रत कसं करावं, कशी देवी बसवावी। थोडक्यात म्हणजे काय, नवरात्रामध्ये अशौच, सोहेर किंवा सूतक जर का आलं तर त्याच्याबद्दल काय काय नियम आहेत। तर पहिली गोष्ट अशी आहे की समजा जर का अशौच आम्हाला आलेलं आहे आणि अशौच हे नवरात्राच्या आधीच आलं आणि अशौच चालू असताना जर का नवरात्र आलं तर आम्ही काय करू शकतो। तर अशा वेळेला आपण उपवास आदी जे काही व्रताचार आहेत हे आपण करू शकतो आणि अशौच समाप्ती झाल्यानंतर घटस्थापना करून नवरात्र प्रारंभ केलं जातं। मग अशा वेळेला त्रिरात्र, पंचरात्र जेवढं काही होईल तेवढं नवरात्र पुढे साजरं करावं। अशा वेळेला नवरात्र महोत्सवाचा कालावधी जरी घटत असला तरी नवरात्राचं पालन होणं क्रमप्राप्त ठरतं। आणि जरी सूतक असेल, सोयर असेल तरी आपण आपले जे काही नियम असतात नवरात्रातले त्याचं पालन आपण करू शकतो। परंतु मी आपल्याला सांगणार आहे की पंचरात्र नवरात्र पण आहे, त्रिरात्र नवरात्र पण आहे, सप्तरात्र नवरात्र पण आहे आणि नवमरात्र, 9 रात्री पण नवरात्र आहे। तर आपल्याला जर का सोयर, सूतक काही अशी अडचण आली तर तितक्या दिवसाचं आपण नवरात्राचं पालन जरूर करू शकतो। आता समजा असं झालं की नवरात्र चालू झालं, घटस्थापना झाली, नवरात्र बसलं, देवी बसली आणि समजा जर का नवरात्र चालू असताना आम्हाला सूतक आलं, अशौच आलं तर अशा वेळेला काय करावं। तर आपल्या घरातला जो ब्रह्मचारी मुलगा असेल, ज्याची सोडमुंज झालेली नाही असा मुलगा किंवा आपले कुलोपाध्याय, आपले गुरुजी किंवा आपले मित्र, आप्त, लांबचे नातेवाईक यांच्याकडनं नवरात्रातल्या सूतक काळामध्ये नवरात्रातली पूजा, मालाबंधन, नित्यविधी आणि नवरात्र उत्थापन हे सगळं त्यांच्याकडनं करून घ्यावं। आणि अशा वेळेला मात्र आपल्या घरातला किंवा दुसऱ्याच्या घरातला किंवा परान्न शिजलेला अन्नाचा नैवेद्य चालत नसल्यामुळे इथे केवळ दूध आणि साखरेचा नैवेद्य देवीला दाखवावा। आणि मात्र स्वतःच्या सूतकामध्ये सुद्धा स्वतःच्या व्रत आचारामध्ये अजिबात खंड पडू देऊ नये। आणि मग नवरात्राच्या पूर्वी अशौच समाप्ती होत असेल तर उर्वरित दिवशी नेहमीप्रमाणे स्वतः सर्व विधी करून घ्यावेत। आता या सगळ्या गोष्टींचा विचार म्हणजे समजा आम्हाला जर का सूतक आलं तर आम्ही आमच्या घरातल्या ब्रह्मचारी मुलाकडनं उरलेलं नवरात्र पूर्ण करू शकतो किंवा आपल्या मित्राकडनं, नातेवाईकांकडनं करून घेऊ शकतो किंवा आपले कुलोपाध्याय असतील, गुरुजी असतील त्यांच्याकडनं उर्वरित नवरात्र पूर्ण करून घेऊ शकतो। मात्र अशा वेळेला आपल्या घरात शिजलेला नैवेद्य हा देवीला चालणार नाही, म्हणून मग अशा वेळेला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा। आणि समजा जर का असं झालं की आपलं सूतक संपलं लवकर आणि पुढे 2-3 दिवस नवरात्र शिल्लक आहे तर मग स्नान, पंचगव्य, प्राशन करून उरलेल्या 2-3 दिवसाची देवीची सेवा आपण स्वतः करू शकतो। आता नवरात्राच्या पहिल्या दिवशी घटस्थापना होण्याच्या पूर्वी घरामध्ये जर का निधन घटना घडली आणि अशौच आलं तर ते नवरात्र समाप्तीपर्यंत राहत असेल तर सपिंडीकरण होईतोपर्यंत कोणतंही देवकार्य आपल्याला शास्त्राने करू नये म्हणून सांगितलेलं आहे। कोणतेही देवकार्य सपिंडीकरण म्हणजे 12वा दिवस होईतोपर्यंत करायचंच नाहीये। समजा नवरात्राच्या पहिल्या दिवशीच मृत्यू जर का झाला तर 12वा दिवस हा नवरात्र झाल्यानंतर येतो आणि तिथपर्यंत आपल्याला कोणतेही कर्म करायला शास्त्राची परवानगी नाही। त्यामुळे मग नवरात्र महोत्सव हा आपल्याला करता येत नाही। परंतु अशाही काळामध्ये उपवासात्मक व्रत त्याचं पालन आपण करू शकतो।
आणि अशौच समाप्तीनंतर नवरात्र खंडित झालं म्हणून देवाची महाअभिषेक, पूजा, सप्तशतीचे पाठ, सप्तशतीचं हवन अशा पद्धतीने आपण नवरात्राची परिपूर्तता करून घेऊ शकतो। आता काही वेळेला असं होतं की नवरात्र काळामध्ये श्राद्ध येतं। आता शारदीय नवरात्राच्या पहिल्या दिवशी मातामह श्राद्ध करण्याची परंपरा आहे। मातामह म्हणजे कोण? आपल्याला जन्मदाती जी आपली आई आहे तिच्या वडिलांचं श्राद्ध, म्हणजे आपल्या आजोळचे आजोबा, आईचे वडील यांचं श्राद्ध करण्याचा दिवस म्हणजे नवरात्राचा पहिला दिवस आहे। त्याला मातामह श्राद्ध दिन असं म्हटलेलं आहे। म्हणून प्रत्येकाने आपल्या आजोळच्या आजोबांचं श्राद्ध हे त्या मातामह श्राद्धाच्या दिवशी केलं पाहिजे। सुवासिनी पुत्रवती स्त्रीला आपल्या दिवंगत पित्याला श्रद्धांजली अर्पण करण्याची संधी ही त्या दिवशी शास्त्रांनी दिलेली आहे। म्हणून त्याला दौहितृ श्राद्ध असं पण म्हणतात किंवा दौहितृ श्राद्ध रूपाने त्या आपल्या वडिलांविषयी कृतज्ञता आणि प्रेम भावना व्यक्त करण्याचा हा दिवस आहे। आणि म्हणून याविषयीचे तसंच नवरात्र काळातील सांवत्सरिक श्राद्ध किंवा प्रतिसंवत्सरिक श्राद्ध हे जे काही आहे हे श्राद्ध जर का या काळामध्ये आलं तर त्या त्या तिथीला ते श्राद्ध करावं। फक्त जर का आपला स्वतःचा उपवास असेल तर मात्र उपवास असताना श्राद्ध ग्रहण करावं। श्राद्ध अन्न जे काही आहे त्याचा एकदा वास घ्यावा म्हणजे आपला उपवास मोडणार नाही, अशा पद्धतीने ते श्राद्ध करावं। पण श्राद्धामध्ये खंड पाडता येत नाही, त्या तिथीला ते श्राद्ध झालंच पाहिजे। अशा पद्धतीने तुम्ही हिरण्य श्राद्ध करू शकता, म्हणजे ब्राह्मणांना शेदा देऊन, दूध दक्षिणा देऊन, फळं देऊन आपण श्राद्ध करू शकतो। तर अशा पद्धतीने श्राद्ध ते करावं। श्राद्धाच्या याच्यामध्ये मी त्याची माहिती दिलेली आहे। तर अशा पद्धतीने सोयर सूतक आल्यानंतर नवरात्रामध्ये कशी उपासना करावी याच्याविषयी थोडंसं चिंतन या व्हिडिओमध्ये केलेलं आहे। अजून बरीच माहिती मला या नवरात्राविषयी आपल्याला सांगायची आहे। असेच आपण या चॅनलला जोडलेले राहा आणि सातत्याने माहिती श्रवण करा। आपल्याला जर का व्हिडिओ आवडले तर जरूर त्याला लाईक करा, इतरांना ते शेअर करा। ज्यांना जमेल त्यांनी या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा सगळा नंबर आणि या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। ज्यांना कॉन्ट्रीब्यूट करता येईल त्यांनी कॉन्ट्रीब्यूटही करत राहा, म्हणजे येणं प्रकारे या चॅनलला सर्वांनी एक सहाय्य करावं आणि अशी माहिती सर्वांना पोचवत राहावी एवढीच सर्वांना विनंती। सर्वांना देवीचा आशीर्वाद लाभू देत आणि सर्वांचं कल्याण होऊ देत। जगदंब